नमस्कार. तुम्ही वजन कमी करताय किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही चालू केलं, 5-10 दिवस केलं आणि ते नंतर परत तुमच्याच्याने शक्य नाही झालं. पण असं वाटतंय ना, की कुठेतरी वजन आपलं कमी झालं पाहिजे, पोट कमी झालं पाहिजे किंवा आपण सुंदर दिसलो पाहिजे, आपली त्वचा चांगली झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींच्या सगळ्यांनाच अपेक्षा आहे. का? तर आपल्याकडे एकच शरीर आहे आणि त्या एका शरीराची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. किंवा वजनामुळे तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस आहेत. जसं की डोकं दुखणे, जसं की कंबर दुखणे, जसं की गुडघे दुखणे, दम लागणे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वजनामुळे. वजन हे आपल्यासाठी धोकादायक नाहीये, तर अतिरिक्त चरबी, जी आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी आहे, म्हणजेच काय तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती पाहिजे. बरोबर? तुमच्या वयानुसार तुमचे पॅरामीटर्स काय आहेत? पॅरामीटर्स म्हणजे काय? तुमच्या चरबीचं प्रमाण शरीरातलं, मसल मासचं प्रमाण, तुमचं आताचं शरीराचं वय काय सांगतंय. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिझम काय आहे? भरपूर काही गोष्टी. तुम्ही दिवसभरात किती कॅलरी खातायत, बरोबर? अजून तुम्ही दिवसभरात पाणी किती पिताय? सगळ्यात महत्त्वाची झोप. म्हणजे आपल्या पूर्ण जीवनामध्ये जर आपण आपल्या 6 पिलरवर काम केलं, त्या 6 पिलरवर काम केल्यानंतर आपण आपलं जे आयुष्य आहे शेवटचं, जसं की आपण 80 नंतरचं म्हणू शकतो. येस, मी म्हणू शकतो 80 नंतरचं, कारण मी 6 वर्षापूर्वी माझं वजन 110 प्लस होतं. मी 6 महिन्यामध्ये 32 किलो वजन कमी केलं. व्यवस्थित गुड न्यूट्रिशन घेऊन, व्यवस्थित डाएट करून, व्यवस्थित व्यायाम करून, सगळ्या गोष्टींच्या प्रमाणामध्ये, जसं की तुमच्या थाळीमध्ये काय पाहिजे, किती प्रकारचं प्रोटीन पाहिजे, किती प्रकारचं फायबर पाहिजे, किती प्रकारचे कार्ब्स पाहिजेत. म्हणजे जसं की आपण 3री-4थीमध्ये शिकलेलो आहोत, की प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, पण ते आपण फक्त शिकलेलोच आहोत. आपण असं काही त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज नाही केला किंवा आपल्याला त्याची गरज भासली नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, की मी स्वतः 6 वर्षापूर्वी 32 किलो वजन कमी केलं आहे. तसं मी तुम्हाला मदत करू शकतो, वजन कमी करून ते लाईफटाईम हेल्दी कसं ठेवायचं. जर तुम्हाला समजा पोटच कमी करायचंय, जर समजा तुम्हाला अ, असं वाटतंय, की माझं वजन तर जास्त नाहीये, पण मला पोटाचा घेर कमी करायची. थोडीशी अतिरिक्त जी चरबी आहे, त्या चरबीमुळं मला त्रास होत आहे. जसं तुम्हाला वाटतंय. समजा असं तुम्हाला वाटतंय, की मी व्यायाम नाही करायचा मला, पण बिगर व्यायाम करता पण मला वजन कमी करायचं. खूप सारे प्रश्न असतात. समजा तुम्हाला तुमची रात्रपाळी आहे, रात्रीचं काम आहे आणि तुम्ही खूप सारे ॲडिक्शनमध्ये आहात, तर त्यामध्ये पण मी तुम्हाला मदत करू शकतो. किंवा तुम्हाला असं वाटतंय, की मला सोप्या पद्धतीने वजन कमी करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने, की जेणेकरून मला त्यामध्ये असं काही वाटलं नाही पाहिजे, की माझं कमी होतंय वजन. बरोबर. वजन कमी करण्यासाठी जी सोपी पद्धत आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे तुमचे विचार. तुम्हाला खरंच वाटतंय का, की मी सुंदर दिसावं? माझं वजन माझ्या उंचीप्रमाणे असावं. जसं की आपण महिलांच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं, त्यांचं वजन कमी असतं, उंची कमी असते. तसं पुरुषांमध्ये जर आपण पाहिलं, तर त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांचं वजन असतं. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळे बॉडी स्ट्रक्चर आहेत. शरीराचे प्रत्येकाचं एक जेनेटिक्स असतं. आपण म्हणतो ना, की मला परंपरेने मिळालेलं आहे, दुहेरी हाडाचं शरीर. तसं. तर तुम्ही तुमच्या शरीरासाठी कशा पद्धतीने विचार करताय आणि त्या विचारांमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, की ज्या तुम्हाला ॲडजस्टेबल होतील. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं काय पद्धतीने शेड्यूल केलं पाहिजे. नियमितता कशी आणावी. समजा मी तुम्हाला सांगेन, की तुम्ही खूप सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता. तर माझं 21 दिवसाचं चॅलेंज आहे. 21 दिवसामध्ये मी तुम्हाला अशा काही सवयी लावेन किंवा त्या सवयी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आनंदी राहून, खाऊन-पिऊन वजन आपण कमी करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला खायला आणि खायला भाग पडतो आपण. जसं की आपण उदाहरणासहित जर दिलं, तर वडापाव खाऊ शकतो. पण आपण जर विचार केला, तर वडापाव कसा बनलाय? गहू, गव्हाचं पीठ आणि मैदा आणि बाकी हरभरा, हरभऱ्याची डाळ, बेसन पीठ आणि त्याला थोडंसं तळलंय. ते तेल पण कसं वापरलंय? समजा शेंगदाण्याचं तेल असेल, जर त्या वडापाववाल्याने वापरलं तर. राइट. मग जर आपण रॉ मटेरियल खाल्लं, जसं की चपाती असेल, शेंगदाणे असतील किंवा हरभऱ्याची भाजी असेल. जस्ट मी तुम्हाला हे एक्झाम्पल देतोय.
की जर आपण वडापाव खाण्याच्या ऐवजी जर आपण रॉ मटेरियलमध्ये जर आलो, म्हणजे जे प्रोसेस होणार नाही, म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया होत नाही असे पदार्थ जर आपण खाल्ले, त्याचं लिमिटेशन काय असतं? परफेक्ट तुम्हाला किती डाएट पाहिजे, तुम्हाला दिवसभरामध्ये किती प्रोटीन. आता प्रोटीनचा विषय जर काढला आपण, तर मला सांगा, प्रोटीन बद्दल खूप सारे गैरसमज आहेत. पण तिसरी चौथीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, कर्बोदके हे अगोदरच आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. फक्त आपण प्रोटीनचा अर्थ वेगळा घेतोय, म्हणजे प्रथिने. मराठीत जर पाहिलं तर आपण प्रथिने याचा अर्थ काय होतो, की ते आपल्या शरीराची खूप गरज आहे. जर तुम्ही तुमच्या नियमित प्रमाणामध्ये दिवसभरामध्ये आपल्या शरीराला जेवढं प्रोटीन लागतंय, पहा, आपण हरभऱ्यांमधून काय घेतो? प्रोटीन असेल, फायबर असेल, कॅल्शियम असेल, ह्या सगळ्या गोष्टी. आज मी तुम्हाला फक्त छोट्या छोट्या उदाहरणामधून डेमो देतोय, पण आपण ह्याचा सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला प्रोटीनमध्ये काय पाहिजे? प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट. चांगली फॅट काय आहे? वाईट फॅट काय आहे? कशा पद्धतीने आपल्यासाठी ती गरजेची आहे? म्हणजे जर तुम्ही समजा, मला तुमची उंची, तुमचं वय, तुमचं बॉडी स्ट्रक्चर, समजा तुमचा एखादा फोटो, असं तुम्ही जर मला पाठवलं, तर मी तुम्हाला गाईड करू शकतो, किंवा तुमची जी जर्नी आहे, तुमचा जो वजन कमी करण्याचा प्रवास आहे, तो सोपा होऊ शकतो. कसा होईल? समजा मी आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही पाणी किती पिता दिवसभरामध्ये? कदाचित तुमच्याकडे दोन उत्तरं असतील. काय? एक, की माहीत नाही. दोन, तहान लागल्यावर. पण खरंच तुम्हाला माहित आहे का तुमच्या शरीरासाठी किती पाणी पाहिजे? किती लिमिट आहे पाणी पिण्याचं? का तहान लागली, आपण उन्हात आहोत आणि तुमच्या समोर एक थंड पाण्याची बाटली आहे, बिसलरी म्हणू शकतो आपण, तर तुम्ही कशी प्याल ती? कदाचित सगळी संपवाल. पण आपल्या शरीराची ती कॅपॅसिटी आहे का 1 लिटर पाणी ऍब्झॉर्ब करण्याची? किंवा ते आपल्याला 1 लिटर पाणी गरजेचं आहे का त्यावेळेस? किंवा खूप सारी लोक आता चिल्ड बिसलरी असं मागतात. कुठेही आपण नॉर्मली गेलो तर आपण चिल्ड बिसलरी मागवतो, पण ती खरंच आपल्या शरीरासाठी गरजेची आहे का? ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी आज फक्त तुम्हाला एक थोडंसं सांगितलं की आपण नक्की काय करणार आहोत. पण मला अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची. खरंच सोप्या पद्धतीने आणि आनंदी राहून तुम्ही तुमचं आवडतीचं खाऊन वजन कमी करण्याच्या विचारात जर आहात, तर माझ्याकडे 6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, 6 वर्षांचा अनुभव आहे. मी तुम्हाला गाईड करू शकतो. तुमची जर्नी वजन कमी करण्याची खूप सोपी होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की मराठीमध्येच का? तर तिसरी चौथीमध्ये जे आपण शिकलोय, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, याची जर इंग्लिश जर आपण पाहिली, तर फॅट, प्रोटीन, कार्ब्स, बरोबर. फक्त आपल्याला काय झालंय ते माहीत नाहीये. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत पुढच्या काही दिवसामध्ये. तुम्ही तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही आनंदी आहात, तुम्ही हॅपी आहात, तुम्हाला गरज नाहीये, पण तुमच्या आजूबाजूला ज्यांना कुणाला गरज असेल, तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता. पण आपण जर समराईज केलं, तर मी काय काय सांगितलं तुम्हाला? वजन कसं कमी करायचं, सोपी पद्धत काय आहे, ऍक्च्युली महिलांचं आणि पुरुषांच्या वजनाचं काय रिफ्लेक्शन आहे, किंवा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये जर आपण सांगितलं, तुमच्या चरबीचं प्रमाण आपल्याला कमी करायचंय, तर त्यासाठी सगळे जे वे आहेत, सगळे जे सोपे उपाय आहेत ते आपण करणार आहोत. आणि नक्कीच मला आवडेल जर तुम्ही ही माहिती खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवली, तर काय सांगावं त्यांना? पाण्याचं प्रमाण समजेल, ऍक्च्युली पाणी किती प्यायचं, आपल्या शरीराला वजनाप्रमाणे किती प्रोटीन पाहिजे, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, कर्बोदके किती पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर आपण वजन कमी करू शकतो. शिवाय आता तुम्ही म्हणाल हे सगळं कशासाठी? तर आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी. आपल्याकडे एकच शरीर आहे. जसं आपण गणपती बाप्पाला आणतो, 10 दिवस त्याची व्यवस्थित पूजा करतो, तसंच आपलं शरीर आहे. आपल्याकडे ते आलेलं आहे, आपल्याला काही दिवस त्याची पूजा करावी लागेल. जर आपण आपल्या शरीरासाठी काही दिवस काही दिलं, तर नक्कीच आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो. आपल्याला जर आपलं शरीर निरोगी पाहिजे, किंवा आपल्याला दवाखान्यात जास्त वेळा, दवाखान्यात जाणं ठीक आहे,
थोड्या वेळासाठी, किंवा तुम्हाला ताप आला, सर्दी झालं, किंवा एखाद्या वेळेस ऍडमिट होणं पण ठीक आहे. पण सारखं सारखं किंवा आपण दवाखान्यामध्ये जाऊन सारखं सारखं आपल्या शरीराची हेळसांड करतो. तर मी तुम्हाला तो फंडा सांगेल की तुम्ही निरोगी कसे राहणार, तुमचं आयुष्य सुंदर कसं बनू शकतं, तुम्ही आनंदी कसे राहू शकता. धन्यवाद.